नमस्कार, मी सायली कदम। आता पावसाळा सुरू आहे। आता मी तुम्हाला पाऊस पडत असताना खाण्यासाठी छान अशी वेगळी भजी करून दाखवणार आहे। आज मी तुम्हाला कढीपत्त्याची भजी करून दाखवणार आहे। आता आपण कढीपत्त्याची भजी बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथं मी कढीपत्ता घेतलाय, थोडीशी मोठी मोठी पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत। इथं मी सोडा घेतलाय, हिंग, ओवा, थोडासा बारीक रवा घेतलाय, मीठ, कोथिंबीर, डाळीचं पीठ, मिरची, तेल आणि पाणी एवढं साहित्य वापरून आपण हे कढीपत्त्याचे बहुगुणी अशा कढीपत्त्याचे भजी बनवणार आहे। आता मी गॅस सुरू करून तेल गरम व्हायला गॅसवर तेल गरम व्हायला ठेवले। आता इथं मी एक भांडं घेतले, त्यामध्ये आपण हे 1 वाटी पीठ घेतले मी डाळीचं, हरभरा डाळीचं। तुम्ही तयार बेसन घेतलं, बेसन पीठ घेतलं तरी चालेल। आता यामध्ये मी 1 चमचा बारीक रवा घालणार आहे। आता चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे। आता ही देशी कोथिंबीर आहे, छान अशी फुलं आलेली। आता ती ह्यामध्ये मी चिरून घेतली, आता ह्यामध्ये घालून घेणार आहे। आता चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये। आता ओवा घेतलाय, हातावरच हा ओवा मी चोळून घेणार आहे, तो यामध्ये घालून घेणार आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेतले। आता मध्यभागी मी थोडासा 2 चिमूट सोडा ह्याच्यावर घालून घेणार आहे। आता आपलं तेल गरम झाले। आता हे आपण पिठावर सोडा घालून घेतलाय, त्यावर ते आपण हे 2 चमचे तेल घालायचं आहे। आणि आता हे पीठ मी मिक्स करून घेणार आहे। आता हे आपलं पीठ तयार झालंय। थोडंसं पातळ करायचं आहे, जास्त घट्ट नाही ठेवायचं। थोडंसं असं पातळ पीठ आपण तयार करून थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घ्यायचं। आता हे मिठाचे भजी आहेत, म्हणजे छोट्यापासून म्हाताऱ्यांपर्यंत, वयोवृद्ध लोकांपर्यंत हे भजी खाऊ शकतात। आणि कढीपत्त्याचे खूप उपयोग आहेत। कढीपत्त्यामुळे केस पांढरे होत नाहीत, गळत नाहीत, आणि मधुमेह असलेल्यांना कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं। खूप असे लोह आहे ह्याच्यात। हे खूप खूप गुणधर्म असलेला हा कढीपत्ता आहे। पण आपण काय करतो, पोहे खाताना कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो। रस्सा भाजीत आपण ज्यावेळेला कढीपत्ता घालतो त्यावेळेला आपण बाजूला काढून ठेवतो। म्हणून हे भजी आपण केले तर आपण कढीपत्ता असाच खाऊ शकतो, म्हणून आपण हे करून घ्यायचं आहे। आता हे ज्यांना तिखट खायचं आहे त्यांच्यासाठी ही मिरची आहे। आता ह्या मिरचीला मी मधनं कट करून घेतले। पहिले मी ही मिरची आता तेलामध्ये तळून घेणार आहे। बारीक गॅसवर तेल कडकडीत तळलेलं आहे, बारीक गॅसवर ही मिरची मी तळून घेणार आहे। म्हणजे ज्यांना तिखट खायचं आहे त्यांनी ह्या मिरचीसोबत हे भजी खाल्ले तरी चालतील। आता आपली मिरची तळून झाले। आता एका डिशमध्ये आपण ती काढून घेऊया। सगळेच तसे करतात, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच भाजीतला कढीपत्ता, पोह्यातला कढीपत्ता कडेला काढून ठेवतात। आमच्या घरी सगळे तसेच करतात, म्हणून मी कढीपत्त्यांची भजी बनवते, कारण तर ते सगळेजण आवडीनं खातात। आता ही मिरची तळून घेतली मी, त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घेते।
आता हे पीठ घेते. तुम्ही पीठ चाकून बघू शकता की त्याच्यात मीठ बरोबर आहे की नाही आणि मग तुम्ही भजी करू शकता. आता हे पान असं घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये असं बुडवायचं. जसं आपण मिरची भजी कशी करतो किंवा बटाटा भजी, तसं त्याप्रमाणे आपण हे करायचं आहे. कढीपत्त्यामुळे वजन पण कंट्रोलमध्ये राहतं. कढीपत्त्याचे खूप उपयोग आहेत, पण भरपूर लोकांना कढीपत्ता आवडत नसतो. म्हणून हे असे भजी केलेत तुम्ही तर सगळे आवडीनं खातील. आता आपले बघा भजी तयार होत आलेत. कलर थोडासा बदललाय, थोडासा असा गोल्डन कलर आलाय. आणि ह्याच्यामध्ये हळद घालायची नाही भज्यामध्ये, कारण भज्यांचा कलर काळपट होतो. आणि मी ह्याच्यामध्ये रवा घातलाय कारण रव्यामुळं तेल धरत नाही, भज्यामध्ये तेल धरलं जात नाही, म्हणून थोडासा रवा घालायचा. हे बघा आपले भजी तयार झालेत. आपण ते एका डिशमध्ये आता काढून घेऊया. ह्यातला कढीपत्ता एकदम कुरकुरीत असा होतो. तुम्ही जर कोण अचानक आलं किंवा घरातल्यांना जर न सांगता ही कढीपत्त्याची आहेत असं नाही सांगितलं तर त्यांना ओळखता सुद्धा येणार नाही खाऊन की ही कढीपत्त्याची भजी आहे. ज्यावेळेला तुम्ही सांगाल की हां ही कढीपत्त्याची भजी आहेत त्यावेळेला त्यांना कळेल, एवढी छान लागतात. आता राहिलेली भजी आपण करून घेऊया. बघा ही आपली कढीपत्त्याची भजी करून तयार झालेत. आता हा भजी असा मोडला की कढीपत्ता एकदम कुरकुरीत झालाय, खायला खूप छान लागतो. तुम्ही करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.